मन शांत ठेवण्यासाठी मेडिटेशन किंवा प्राणायाम हा सगळ्यात जवळचा उपाय म्हणून सगळे सांगतात. तर ते खूप मोठे शब्द झाले. श्वासोश्वासावर जरी आपण नियंत्रण ठेवलं किंवा त्याच्यावर एकाग्रता ठेवली तरी आपलं मन बरंचसं शांत होतं. फक्त श्वास काही सेकंदासाठी आत घ्यायचा, तसाच ठेवायचा आणि हळूहळू तो बाहेर ठेवायचा. हे जरी केलं तरी मन शांत होतं. दुसरं गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार ठेवायचे. ते कठीण असतं कारण आपल्याला फक्त पहिले नकारात्मक विचार येतात. तर एकसारखं घोकत राहायचं की असंच होणार आहे, चांगलंच होणार आहे, आणि एकसारखं लिहित राहायचं वहीत की हेच चांगलं होईल, हेच चांगलं होईल, असंच होईल, असंच चांगलं होईल. मग आपल्याला सकारात्मक विचार करायची हळूहळू सवय लागेल. नंतर निसर्गाच्या सानिध्यात जायचं. प्रत्येक वेळी आपल्याला बाहेर जाणं शक्य नसतं, पण प्रत्येक शहरात एकतरी जागा असते जी शांत असते, निसर्गरम्य असते. तिकडे जायचं आणि थोडा वेळ बसायचं. आपलं मन ॲटोमॅटिक शांत होतं. व्यायाम करणं हे पण अतिशय आवश्यक आहे. आता व्यायाम करण्याचा आपल्याला फार कंटाळा येतो. ॲटलिस्ट थोडं तरी काही वेळ म्हणजे एक अर्धा तास तरी चालायला तरी जायलाच पाहिजे. नंतर प्रत्येकाला काहीतरी गोष्ट आवडते. कोणाला वाचायला आवडते, कोणाला लिहायला आवडतं, कोणाला संगीत ऐकायला आवडतं, कोणाला चित्रपट पाहायला आवडतात. तर आपल्या आवडीप्रमाणे काही वेळ आपल्या आवडीच्या कामासाठी घालवायचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाण्यावर नियंत्रण पाहिजे. जे आपण उठसूट काही गोड धोड तिखट तेलकट खातो, ठीक आहे सगळं खायचं, पण प्रसंगानुसार. जसं काही सण असेल किंवा काही खास प्रसंग असेल घरात तर तेव्हाच ते खायचं. यामुळे आपलं मन शांत राहतं आणि आरोग्यही आपलं चांगलं राहतं आणि आपण समाधानी राहतो.